पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये पुन्हा वाढ झाली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिक नाराजी व्यक्त करतायत। त्याच्याविषयीचा रिपोर्ट। गेल्या 10 दिवसात तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये जी आहे ती वाढ झालेली आणि त्यामुळे महागाईचा चटका जो आहे तो अधिक गडद होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नागपूरचा जर विचार केला तर नागपूरमध्ये 90 पैसे पेट्रोलचा तर 95 पैशांनी डिझेलचा दर जो आहे तो आज वाढलेला आहे। त्यामुळे आज नागपूरमध्ये पेट्रोलचा दर 108 रुपये 97 पैसे तर डिझेलचा दर 95 रुपये 58 पैशांवर गेलेला आहे। सलग 10 दिवसांमध्ये म्हणजे गेल्या 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा झालेली ही दरवाढ आहे। रोज थोडी दरवाढ होत असल्यानं आता ग्राहकांना जे आहे ते महागाईचे चटके हळूहळू जाणवायला लागलेले आहे। मात्र आता याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण सध्या पेट्रोल पंपवर आहे। पेट्रोल डिझेलचे दर वाढले असले तरी रोजची आवश्यक वस्तू असल्यानं पेट्रोल डिझेल पंपवर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी रांगा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। काही सामान्य नागरिक आहेत। मला सांगा, तुम्ही पेट्रोल भरायला आलेला आहे, गेल्या 10 दिवसात तिसऱ्यांदा दरवाढ झालेली आहे, हो काय परिणाम होतो? काही नाही, बजेट बिघडतं। ज्या पद्धतीने राजकारणी लोकांचे पैसे वाढत जातात, इन्क्रीमेंट होतं, तसं याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेचं कुठे पण भलं होताना दिसत नाही। प्रामुख्याने त्यांचं जेवढं आहे तेवढंच राहतं, परंतु जे रिटायर्ड झाले लोक त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारे सुविधा नाही आहे राज्य गव्हर्नमेंटकडनं। आता हे एवढे रेट वाढले, ते आता पैसे कुठून आणतील? कारण की त्यांचं पेन्शनही बंद केलं आहे आणि राजकारणी लोकांचं पेन्शन सुरू आहे। आता हे पेट्रोलचे दर वाढतात, हे तुम्हाला परवडणारच आहे? नहीं पड़ रहा ना। अभी तो बहुत ज़्यादा महंगा हो गया। हम लोग के ऑर्डर के रेट नहीं बढ़े, लेकिन पेट्रोल के रेट हर दूसरे दिन बढ़ते जा रहे हैं। 6 हुआ, 4 हुआ, फिर 4 से अब 9 रुपये हो गया। क्या करेंगे हम लोग, जब करना पड़ रहा, मजबूरी है। नक्कीच आपण पाहतोय की नागरिकांना जे आहेत ते याच्या झळा बसतात, मात्र मजबुरी आहेत। पेट्रोल डिझेल आवश्यक असलेली बाब आहे आणि त्यामुळं कितीही दर वाढले तरी पेट्रोल डिझेल भरायला यावंच लागेल अशा भावना ज्या आहेत त्या नागरिक व्यक्त करतात। मात्र सरकारने जे आहे ते या परिस्थितीवर नियंत्रण मिळवावं आणि पेट्रोल डिझेलचे दर स्थिर करावे अशी मागणी देखील सामान्य नागपूरकर करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर। सोलापुरामध्ये डिझेल पेट्रोलच्या किमतीत 90 पैशांची वाढ झाली। 8 दिवसांमध्ये जवळपास 5 रुपयांनी पेट्रोल महागलंय, त्यामुळे नागरिकांनी संताप नोंदवला। इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसतोय। सोलापुरातील 420हून अधिक पेट्रोल पंपांवर नवीन दर लागू झालेले आहेत। जिल्ह्यात 7 दिवस पुरेल इतकाच इंधन साठा उपलब्ध आहे। 8 दिवसात आपण पाहतोय की राज्यभरात जवळपास 2 वेळा कुठेतरी जी पेट्रोल आणि डिझेलची वाढ आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण एकंदरीत पाहतोय की 8 दिवसात 5 रुपयांची पेट्रोल मध्ये वाढ झालेली आहे, तर डिझेल मध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना 8 दिवसात तब्बल 3 वेळा पेट्रोल दरवाढीचा सामना करावा लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। मध्यरात्रीच्या सुमारास जवळपास 90 पैसेहून अधिक जे पेट्रोल आहे ते दर वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्याचा कशा पद्धतीने बघता 8 दिवसात 5 रुपयांनी पेट्रोलची वाढ झालेली आहे, परवडतं का पेट्रोल? मी ऑफिशियली बँकेमध्ये कामाला, मला रोज नाही म्हणलं तरी 150-200 रुपये पेट्रोल लागतं, मला फिरणं असतंय। मी 104 रुपयापासून आता म्हणजे 104 रुपये होतं, त्यानंतर हळूहळू वाढत चाललंय। आता 124 रुपयापर्यंत वाढणार आहे, हे पण टप्प्याटप्प्याने वाढत चाललंय। आज 109 रुपये आहे, 104 म्हणजे 3 रुपयांनी वाढलाय, 5 रुपयांनी हळूहळू हे वाढत जाणार आहे 124 रुपयापर्यंत। बचत करा, मोदीजींचा अर्थ असा होता बचत करा म्हणजे ईव्ही गाड्यांचा वापर करा। ईव्ही गाड्यांची कॉस्टिंग जवळपास 40,000 पासून आहे। आता पेट्रोलची गाडी जर बघता 1,09,000 पासून गाड्या आहेत, बरोबर आहे ना। तो बचत करा ह्याचा अर्थ असा आहे की पेट्रोल गाड्यांचा वापर कमी करून आपण ईव्हीचा यूज जास्त करू शकतो, विनाकारण फिरणं यूज आपण कमी करू शकतो। या गोष्टींमुळे आपण बचत करू शकतो। सोलापुरात 8 ते 10 दिवसामध्ये जवळपास 5 रुपयांची वाढ झालेली आहे, तर सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांचं कंबरट किंवा त्यांच्या खिशाला कात्री लागताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी आता या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढीमुळे त्याचा परिणाम सर्वत्र होताना आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरामॅन चंदन बलूसह प्रीतम पंडित, न्यूज 18 मराठी, सोलापूर।